जगाला शांतीचा संदेश देणारे महाकाल तथागत सम्यक समृद्ध भगवंताने निर्माण केलेला सद्धम्म प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ यांना त्रिवार वंदन. प्रियदर्शी राजा सम्राट अशोक विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पंचम खंड भाग 5. उपासकांसाठी नियम 1. धनवंतासाठी विनय. त्यामध्ये पाठ 1. धनवंतांसाठी विनय. दारिद्र्यात धन्यता मानावी असा कधीही भगवंतांनी दारिद्र्याचा गौरव केला नाही. दारिद्र्यात धन्यता मानावी असा कधीही भगवंतांनी दारिद्र्याचा गौरव केला नाही. त्याप्रमाणेच दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे, म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच शिकविले नाही. दारिद्र्यात समाधान मानावे म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच शिकविले नाही. उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असे हे म्हणतात. उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असे हे ते म्हणतात. भगवंत म्हणतात एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्ती विनय शासित असली पाहिजे. संपत्ती विनय शासित असली पाहिजे म्हणजे चांगल्या मार्गाने कमवलेली असली पाहिजे. इथं मला असं म्हणायचं आहे, जे भगवंताचा द्वेष करतात, राग करतात, त्यांचा देशावर पण सध्या ते वर्चस्वामध्ये आहे आणि त्यांनी हा ग्रंथ वाचलेला आहे. तर त्यांनी अशी व्यवस्था निर्माण केलेली आहे का फार कमी लोकांना काही चांगल्या प्रकारे काही संपत्ती कमवता येते जर चाहलं तर, आणि असंख्य लोकांना काही चाहूनही काही चांगल्या मार्गाने संपत्ती कमवता येत नाही. अशी व्यवस्था या देशामध्ये निर्माण झालेली आहे. त्याला म्हणतो आपण महागाई, आर्थिक असमानता, बेरोजगारी. त्या प्रमाणात जे कायद्याच्या चौकटीमध्ये मानवी मूल्यांना धरून जे नियोजन करायला पाहिजे ते नियोजन नाही आहे. तर ह्या सगळ्या बाबी काही इथं लागू पडतात आणि म्हणून काही धम्माच्या मार्गाने त्यांना जगावं तर ती व्यवस्था असली पाहिजे, म्हणजे समता असली पाहिजे, स्वतंत्रता असली पाहिजे, बंधुत्व असलं पाहिजे, न्याय असलं पाहिजे. तेव्हाच काही याप्रमाणे काही भगवंताच्या हिशोबानं परिपूर्णता ते मिळवता येते. पण व्यवस्था जातीयतेनं भरलेली आहे, धर्मांधानं भरलेली आहे, द्वेषानं भरलेली आहे आणि म्हणून काही फार कमी लोकांना काही भगवंताच्या मार्गाने कमवता येते आणि असंख्य लोक चाहूनही काही त्या मार्गाने कमवू शकत नाही. अशी व्यवस्था या देशामध्ये तयार झालेली आहे. याला बदलवण्याची आवश्यकता आहे. त्यानंतर पुढे एकदा अनाथ पिंडक भगवान बुद्धांकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सनिध बसून म्हणून म्हणाला. एकदा भगवान बुद्धांकडे अनाथ पिंडक आला आणि त्यांना अभिवादन करून सानिध्यामध्ये बसून म्हणाला, गृहस्थाला स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर, परंतु त्याला दुष्प्राप्य अशा कोणत्या गोष्टी आहेत
त्यांनी प्रश्न केला अनाथपिंडकांनी भगवंतांना. भगवंतांनी उत्तर दिले, ह्या गोष्टींपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे. ह्या गोष्टींपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले आप्तेष्टसुद्धा सन्मार्गाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे. चांगल्या मार्गाने धन संपादन करा आणि आपले जे आप्तेष्ट आहे, नातेवाईक, मित्र, हे सुद्धा सन्मार्गाने धन कमावतात का त्याच्यावर काळजी घ्या, त्याची काळजी घ्या. या गोष्टींपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले आप्तेष्टसुद्धा सन्मानाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे. तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे. या जगातील स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर अशा या 3 दुष्प्राय गोष्टी मिळविताना सद्गृहस्थाने 4 अटी पाळल्या पाहिजेत. 4 अटी पाळल्या पाहिजेत. या 4 अटी म्हणजे श्रद्धा, सदाचार, औदार्य आणि प्रज्ञा यांच्या सौभाग्याने संपन्न होते. याच्या सौभाग्याने संपन्न होणे. दुष्प्राप्य म्हणजे जे दुर्लभ आहे का, हे 3 गोष्टी त्याने मिळवल्या पाहिजे म्हणते. तर पहिलं चांगल्या मार्गाने धन कमवलं पाहिजे. म्हणजे काय म्हटलं आहे, गृहस्थाला स्वागतार्ह आणि सुखकर, पथ्यकर, परंतु त्याला दुष्प्राप्य अशा कोणत्या गोष्टी आहेत जे त्याला म्हणजे ह्या सुखकर जीवन जगण्यासाठी आवश्यक आहे. तर भगवंतांनी म्हटलेलं आहे का सन्मानाने धन संपादन करा चांगल्या मार्गाने आणि दुसऱ्यांना पण सांगा तसं कमवायला, आप्तेष्टांना, नातेवाईकांना, मित्रांना, शेजाऱ्यांना. आणि तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे, म्हणजे आयुष्य चांगलं बनवणे, म्हणजे आरोग्याची काळजी घेणे, शारीरिक आणि मानसिक. या जगातील स्वागतार्ह, सुखकर आणि पथ्यकर अशा या 3 दुष्प्राय गोष्टी मिळविताना सद्गृहस्थाने 4 अटी पाळल्या पाहिजेत. ह्या 4 अटी म्हणजे श्रद्धा असली पाहिजे सगळे जगतांनी, सदाचार असला पाहिजे म्हणजे शील, औदार्य असलं पाहिजे आणि प्रज्ञा यांच्या सौभाग्याने संपन्न होणे. अशा ह्या 4 गोष्टी आपल्याकडे याच्यानं आपली वाढ झाली पाहिजे. याच्यामध्ये श्रद्धेमध्ये वाढ झाली पाहिजे, सदाचारामध्ये वाढ झाली पाहिजे, औदार्यामध्ये वाढ झाली पाहिजे. औदार्य म्हणजे आपण त्याचा एक अर्थ लावू शकतो मोठं मन, मोठ्या मनाचा. आणि प्रज्ञा यांच्या सौभाग्याने संपन्न होणे ही आपण वाढवली पाहिजे. श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागतांसंबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे. या ज्ञानाने त्याला हे भगवान अर्हत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्या व सदाचरण संपन्न आहेत, विश्वाचे जाणकार आहेत, अतुलनीय आहेत, ते दुर्दमनीय मनुष्यांना वळण लावणारे सारथी देवमनुष्याचे गुरु आहेत असे उमगले पाहिजे. पाहिजे. श्रद्धेचं काही म्हणजे श्रद्धेची पण कशी असली पाहिजे श्रद्धा, तर अशा प्रकारची श्रद्धा असली पाहिजे. म्हणजे हे जर उमगलं तर ती श्रद्धा त्या लेवलची आहे. म्हणजे काय म्हटलं गेलं आहे, तथागतांसंबंधी सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे. ह्या ज्ञानाने त्याला हे भगवंत अर्हत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्या व सदाचरण संपन्न आहेत, विश्वाचे जाणकार आहेत, अतुलनीय आहेत, हे
दुर्दमनीय मनुष्यांना वळण लावणारे सारथी देव मनुष्याचे गुरु आहेत असे उमगले पाहिजे. हे जर झालं तर समजून घ्यायची श्रद्धा ते पूर्णत्वामध्ये आलेली आहे. अपूर्ण नसली पाहिजे श्रद्धा, पूर्ण अशा प्रकारे. सदाचाराने अथवा शील सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, सुरापान यापासून परावृत्त होणे म्हणजे या सगळ्या गोष्टीपासून आपण दूर गेलो पाहिजे. म्हणजे 5 शीलाचं पालन केलं पाहिजे. औदार्य रूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन कंजूसपणापासून मुक्त करून औदार्याने आणि मुक्त हस्ताने दान करण्यात आनंद मानावयास शिकणे. म्हणजे आता आनंद मानावयास शिकणे. मग आपण एखादा म्हणू बा मी तर गरीबच आहो, तर त्यांना श्रमदान केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? श्रमदान. सगळ्यात चांगलं दान आहे. आता बा पैसेच नाही, मी बा 100 रुपये कमावतो, मी बा आज काहीच नाही कमावले बा, मी लयच गरीब आहे, तर मी बा श्रमदान करतो. त्यांना स्वतःहून या मला बा काहीतरी काम सांगा, मी म्हणजे करतो बा. श्रमदान करता येते. हे पण लय मोठं दान झालं श्रमदान. गरीब असेल तर म्हणजे उदाहरण देऊ राहिलो. ज्यांना समजून घ्यावा रोजचे 2000 कमवते, 5000 कमवते, त्यांना मग त्याला 20 भाग काढावं. त्याला तो करायला पाहिजे दान, आहे का नाही. जी काही संपत्ती येऊ राहिली बा आहे, मग त्या व्यक्तीने काही असं दान करायला पाहिजे धम्मकार्यासाठी. आणि ते दान फार सोप्या पद्धतीनं होते. जर त्यानं शोक नाही केला तर, शोक जर नाही केला अधिक चांगल्या प्रकारे होते. नाही तर माणूस शोक करायसाठी पैसे काढते, पण दान आणि पैसे नाही काढत, आहे का नाही. असं असते ते. औदार्य रूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे गृहस्थाने आपले मन कंजूषपणापासून मुक्त करून औदार्याने आणि मुक्त हस्ताने दान करण्यात आनंद मानावयास शिकणे. लोकांनी त्यांच्या समोर हात पुढे करावा आणि त्याने सहजपणे दान द्यावे अशी योग्यता त्याच्या अंगी आली पाहिजे. प्रज्ञारूपी. आता येणं मग हे अशा वाक्यानं काय होते, काही जण ब्लॅकमेल करतात. काही जण का दान नाही करत. तो म्हणते बा मी सकाळपासून कामाला गेलो, मला आज मजुरीच नाही भेटली, एक तर मी गरीब, आणि असे शब्द सांगून मग काही जण कोणाला म्हणजे कुठं लागू पडते. हे लागू सगळ्यालाच पडते, पण त्याचं काही प्रमाण आहे. गरीब आहे बिचारा, 100 रुपये कमावले तर 5 रुपये देईन. त्यामुळे जास्त अपेक्षा नाही कधी पाहिजे ना. 1000 रुपये कमावले तर 50 रुपये देईन. 10,000 कमावले तर 500 देईन. रोजचे 10,000 कमावले असेल तर, आणि रोजचे जर 1 लाख कमावले असेल तर 5,000 दिले पाहिजे. हे धम्मकार्यासाठी म्हणजे सगळ्या आलं त्याच्यामध्ये. सेवा समाजाची, गरीब लोकांसाठी सगळं सांगतं त्याच्यामध्ये. तर हे करावं लागतं. तर ह्या ज्या बाबी आहेत ना, ह्या अशा लागू पडतात. बाबासाहेबांच्या दृष्टिकोनातून सांगू राहिलो. प्रज्ञारूपी सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे काय. तुला माहीत आहे की ज्या गृहस्थाचे मन हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनवधान आणि धांदल यांनी ग्रस्त होते, तो मनुष्य दुष्कृत्य करतो. जे कर्तव्य केले पाहिजे त्याचकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारखा होतो. हावरेपणा, लोभ, द्वेष, आळस, तंद्री, अनवधान आणि धांदल यांनी ग्रस्त होते, तो मनुष्य दुष्कृत्य करतो. का म्हटलं गेलं असं. हावरेपणा, लोभ. आता लोभी माणसाचे लय पैसे राहते, तर इथं काऊन म्हटलं गेलं असं, मग तो वाईट मार्गी लागते. त्यानंतर द्वेष, आळस, तंद्री, अनवधान आणि धांदल यांनी ग्रस्त होते, तो मनुष्य दुष्कृत्य करतो. जे कर्तव्य केले पाहिजे त्याचकडे दुर्लक्ष करतो आणि अशा रीतीने सुख व सन्मान यांना पारखा होतो. अशा रीतीने सन्मार्गाने, न्यायाने, थोर परिश्रमाने, मनगटाच्या जोरावर
निढळाच्या घामावर व संपत्ती कमावणे ही धन्यता मानण्याजोगी गोष्ट आहे. असा सद्गृहस्थ स्वतःला सुखी आनंद करतो आणि सदैव सुख समाधान भोगतो. त्याप्रमाणेच आपले आईबाप, पत्नी, मुलेबाळे, सेवक, कामकरी, मित्र आणि सहचारी यांना सुखी आणि आनंदी करतो आणि त्यांना सदैव सुखात ठेवतो, असं भगवंतांनी म्हटलेलं आहे. आता ही जी बाब आहे, मी सर्वे केला. आता ज्या हिशोबानं वातावरण आहे, जशी संविधानिक मूल्यांना धरून काही लोकसंख्येच्या आधारावर जसं नियम तयार करायला पाहिजे होते देशामध्ये, तसे तयार करण्यात आले नसल्यामुळे काही एक अर्थकारणाचा अभ्यास नसल्यामुळे जे बसलेले आहेत गादीवर त्यांना काही वाटोळं लावलं देशाचं. जो एखादा माणूस, एखाद्या माणसानं किती श्रीमंत व्हावं, त्याला किती सूट द्यावी, मानवी मूल्यांचं काही आणि संविधानाच्या नियमांची पायमल्ली करून काही मुजक्याच माणसानं एवढं श्रीमंत करून टाकलं का पुऱ्या देशातला जनतेचा पैसा एकीकडे आणि 5 लोकांचा पैसा एकीकडे, इतका पैसा. म्हणजे 85% लोकांची जेवढा संपत्ती आहे तेवढी संपत्ती फक्त मोजक्याच लोकांपाशी आहे. हे असमानता नाही काय? आणि असं कसं बा, एखाद्या माणसाकडे पाशी थोडीशी संपत्ती असते तर झपकन एकदम बिलकुल 500, 1000 आणि 2000 करोड जाते. असं कसं होऊ राहिलं? हा कोणता बिझनेस होय? म्हणजे नियमांना धरू नकानी देशामध्ये कार्य होताना दिसत नाही. मोजक्याच लोकांना भयंकर श्रीमंत करायचं, त्यांनी लोकांची नस ओळखलेली आहे. भारतातल्या लोकांची नस ओळखली आहे. लोक अंधश्रद्धाळू आहे. देवाच्या पाया लागले मतदान भेटते. त्याला रोजगाराशी काही घेणदेण नाही, आरोग्याशी काही घेणदेण नाही, शिक्षणाशी घेणदेण नाही. या देशातल्या लोकांची नस यांनी ओळखलेली आहे. सत्तेवर बसलेल्यांनी देवाच्या पाया लागले, मतदान भेटलं. काहीतरी वाटलं, मतदान भेटलं. पैसा वाटला, मतदान भेटलं. बिर्याणी चारली, मतदान भेटलं. दारू पाजली, मतदान भेटलं. आहे का नाही? म्हणजे जेव्हा ते असते इलेक्शन, तेव्हा 2-3 महिने एवढं तुम्हाला ते खर्च करतात पैसा पाण्यासारखा, पुरं मतदान विकत घेतात. मग काय राहिली पारदर्शकता? देशातली जनताच जर बिकाऊ चालली आहे, सगळीच नाही म्हणत मी, पण 50% जास्त जनता बिकाऊ आहे. म्हणून ही हालत आहे आता. आणि इमानदार लोकांचं पण त्याच्यामध्ये पिसले जातात. इमानदार लोक त्यामध्ये पिसले जातात. संख्या वाढलेली आहे ना, त्यांनी बैमान लोकांची संख्या एवढी वाढवून ठेवली आहे, लाचार म्हणून टाकलं. 5 वर्ष पुरं ओरफडून टाकायचं, पुरा रस काढायचा अंगातून, पुरं रक्त काढायचं, एवढी संपत्ती जमवून घ्यायची. आणि हे जे मोठे मोठे श्रीमंत लोक करून ठेवतात ना, मोजके श्रीमंत, हे त्यासाठी असतात का यायला एवढं श्रीमंत करून टाकायचं, एवढं श्रीमंत करून टाकायचं का तो पैसा मग असा वापरायचा आणि मग जिंकून घ्यायचं, सगळ्यांनी विकत घ्यायचं. आता मागील जो इलेक्शन कमिशन होता म्हणते, तो देश सोडून चालला गेला. मला सांगा, रिटायरमेंट झाल्यानंतर देश सोडून जाण्याची काही गरज होती काय? म्हणजे काहीतरी भीती असं काहीतरी काढावेर आहे नाही काय? ही शंका नाकारता येत नाही. असंच चालू आहे देशामध्ये. आणि म्हणून कानी ही जे भगवान बुद्धांनी जे सांगितलेला मार्ग आहे ना, याच्यावर जो देश चालला पाहिजे, हे जे मिळाला पाहिजे, याच्या विरोधामध्ये काम करणं चालू आहे. म्हणजे तुम्ही चांगल्या मार्गाने कमवू नका, एकामेकाचे पायावरून जगा, अशी व्यवस्था या देशामध्ये तयार होताना दिसत आहे. फार कमी लोकांना काही चांगल्या मार्गाने जगता येते, तेच फार परिश्रमानं. तर ही बदललं पाहिजे. समता कायले म्हणते, स्वातंत्र्य कायले म्हणते, बंधुत्व कायले म्हणते, न्याय कायले म्हणते,
याच्यावर काम होताना दिसत नाही. आता समता कायले म्हणते? आता जे लोक गरीब आहेत ना, जे भूमिहीन आहेत, ज्यांच्यापाशी जमिना नाहीत, त्यांना जमिना भेटल्या पाहिजे. आता 2 एकर 5 एकर OBC असेल, आदिवासी असेल, SC असेल, ST असेल, त्यांना जमिना भेटल्या पाहिजे. बम जमीन आहे भारतामध्ये, भयंकर जमीन आहे. वाटल्या पाहिजे जमीन, नाही भेटू राहिले. रोजगार भेटला पाहिजे. जे मुलं शिकले सवरले आहेत यायचे काही, यांना काही बेरोजगार भत्ता भेटला पाहिजे, जो पण जॉब भेटत नाही. हे देशातला काही मोठ्यावर जे पदावर जे बसते यांचं काम आहे ते, तेव्हा आपण देशामध्ये सुधारणा होईल. तर असं झालं पाहिजे बा, आपलं असं म्हणणं आहे. यानंतर 2 गृहस्थासाठी विनय या विषयावरील बुद्धाचा विचार, या विषयावरील भगवान बुद्धाचे विचार सियालवाद सूक्तात अंतर्भूत झाले आहेत. एकदा भगवान राजगृह येथील वेळूवनातील कळंद निवासात विहार करीत होते. त्या समयी एका गृहस्थाचा सियाल नावाचा तरुण पुत्र प्रांतकाळी उडून राजगृहाच्या बाहेर गेला आणि ओल्या केसांनी आणि कपड्यांनी वर हात जोडून पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर, उधर्व अधर अशा रीतीने आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करू लागला. त्याच वेळी सकाळी भगवंतांनी चिवर परिधान करून चिवर व भिक्षापात्र घेऊन राजगृहात भिक्षेसाठी प्रवेश केला. अष्टदिशांची पूजा करणारा सियाल त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांनी विचारले, तू अष्टदिशांची पूजा का करीत आहेस? त्यावर सियालाने उत्तर दिले, माझे वडील मृत्यूशय्येवर असताना मला म्हणाले, मुला, तू आकाश पृथ्वीच्या सर्व दिशांची पूजा करीत जा. वडिलांच्या आज्ञेचा मान राखण्यासाठी भगवान मी अशा रीतीने पूजा करीत आहे. भगवंतांनी त्याला विचारले, व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरतो? व्यवहारी माणसाचा हा धर्म कसा ठरतो? सियालाने उत्तर दिले, याशिवाय व्यवहारी माणसाचा कोणता धर्म असणार? आणि जर असेल तर तो भगवंतांनी मला सांगावा. तरुण गृहस्था, ऐक, मी तुला व्यवहारी माणसाचा धर्म सांगतो. व्यवहारी माणसाचा धर्म सांगतो. तरुण सियाल म्हणाला, ठीक आहे. मग भगवंत म्हणाले, माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवले पाहिजे. जीवहत्या न करणे, न दिलेले माणसाच्या धर्माने माणसाला दुर्वर्तनापासून परावृत्त होण्यास शिकवले पाहिजे. जीवहत्या करणे, बलात्काराने जगणे, बलात्कार करणे, व्याभिचार करणे, असत्य बोलणे, हे 4 दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत. जीवहत्या, व्याभिचार, असत्य बोलणे आणि व्यसन, हे 4 दुर्गुण त्याने टाळले पाहिजेत. सियाल, हे लक्षात ठेव की पापकर्मे ही पक्षपातीपण, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात. सियाल, हे लक्षात ठेव की पापकर्मे ही
पक्षपातीपण, शत्रुत्व, मूर्खपणा आणि भय यामुळे घडतात. यापैकी कोणताही हेतू त्याच्या कृत्याच्या मागे नसेल तर त्याच्या हातून पापकर्म घडणार नाही. माणसाच्या धर्माने माणसाला आपल्या संपत्तीची उधळपट्टी करू नये असे शिकवले पाहिजे. मद्यपानाचे व्यसन, अवेळी रस्त्यावरून भटकत राहणे, तंत्रातून परिभ्रमण करणे, जुगाराची सवय जडणे, कुमित्रांची संगत धरणे आणि आळशी सवयी अंगी लावून घेणे यामुळे संपत्तीची धूळधाण होते. मद्यपानाच्या सवयीने 6 प्रकारची संकटे उद्भवतात. संपत्तीचा खराखुरा नाश, वाढती भांडणे, रोगाधीनता, शीलभ्रष्टता, अश्लील वर्तणूक आणि बुद्धिनाश ही ती 6 संकटे होत. अवेळी रस्त्यावर भटकण्याने माणूस 6 प्रकारच्या संकटात पडतो. ती म्हणजे तो स्वतः, त्याची बायका मुले आणि त्याची मालमत्ता ही असुरक्षित राहतात. त्याप्रमाणेच ज्या गुन्ह्याचा तपास लागला नाही त्यासंबंधी त्याचा संशय घेतला जातो. खोट्या अफवा त्याला चिकटतात आणि त्यांना तोंड देण्यात त्याला पुष्कळच त्रास सोसावा लागतो. जत्रेत भटकल्याने तो 6 प्रकारच्या संकटात सापडतो. ती म्हणजे तो सारखा विचार करीत राहतो की नाचणे, गाणे, बजावणे, काव्य गायन, झांजा, ढोलकी कुठे वाजत आहेत का? जुगाराने मोहित होणाऱ्यावर येणारी 6 संकटे म्हणजे खेळात जिंकला तर त्याचे सहकारी त्याचा द्वेष करतात बरं, जिंकला तर, आणि मग तिथून मग त्याला घातपात पण होऊ शकतात. हरला तर द्रव्य नाशाबद्दल तो स्वतः शोक करतो. जर हारला तर शोक करते. मग आता एवढे हारलोच म्हणजे थोडीशी घेऊनच टेन्शन नाही वाढलं म्हणते आता, आहे का नाही? तर असं करते बिचारा. मग स्वतः शोक करतो. त्याच्या जवळची नगदी संपत्ती व्यर्थ जाते. न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही. त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात. न्यायालयासमोर त्याच्या शब्दाला किंमत उरत नाही. नशेमध्ये असेल तर शब्दाला किंमत नाही राहत. त्याचे मित्र आणि सहकारी त्याचा तिरस्कार करतात. लग्नासाठी त्याला कोणीच मागणी घालीत नाही. कारण लोक म्हणतात जुगाऱ्याला बायकोचे पालनपोषण कसे करता येणार? कुसंगतीने 6 प्रकारची संकटे ओढवतात. ती म्हणजे त्याला कोणाही जुगारी, व्यभिचारी, दारूबाज, लबाड, पैसे खाऊ आणि हिंसक मनुष्याची मैत्री जडते. आळशीपणाच्या सवयीने ओढवणारी 6 संकटे म्हणजे तो म्हणतो फार थंडी आहे म्हणून मी काम करीत नाही, फार गरमी आहे म्हणून काम करीत नाही, अद्यापि अवकाश आहे किंवा आता फार उशीर झाला म्हणून मी काम करीत नाही. तो म्हणतो फार भूक लागली आहे म्हणून काम करीत नाही. तो म्हणतो हातात फारच काम आहे म्हणून काम करीत नाही. आणि अशा रीतीने ते करायला पाहिजे ते त्याच्या हातून घडत नाही. त्याच्या संपत्तीत भर पडत नाही आणि असलेली संपत्ती हळूहळू नाहीशी होऊ लागते. व्यवहारी माणसाच्या धर्माने खऱ्या मित्राची पारख करण्यास त्याला शिकवले पाहिजे. मित्र म्हणून मनविणारे परंतु वस्तुतः शत्रू असणारे असे 4 प्रकारचे लोक आहेत. लोभी,
पुरुष, बोल घेवडा परंतु कृतीने शून्य असा पुरुष, खुशामत्या पुरुष आणि उधळ्या वृत्तीचा पुरुष. यापैकी पहिल्या प्रकारचा मनुष्य बाहेरून मित्रत्व दाखवितो परंतु आतून तो शत्रूसारखा वागतो. कारण तो देतो थोडे व मागतो अधिक. केवळ भीतीने तो आपले कर्तव्य करीत असतो परंतु त्याचा मूळ हेतू स्वार्थ साधणे हा असतो. जो बोल घेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे असा मनुष्य कितीही मैत्री दाखवित असला तरी तो शत्रूच मानावा. कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायची हा असतो. प्रसंग पडताच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही असे सांगून दगा देतो. खुशामती मनुष्य मित्रासारखा वाटत असला तरी तो शत्रूच समजावा. तो दुष्कृत्य करण्याला संमती देतो आणि सत्कृती त्याला असंमत असते. तो तुमच्या तोंडावर तुमची स्तुती करतो परंतु तुमच्या पाठीमागे दुसऱ्याजवळ तुमची निंदा करतो. त्याप्रमाणेच उधळ्या सोबती मित्रासारखा वाटत असला तरी शत्रूच मानावा. कारण तुम्ही अवेळी रस्त्यावर भटकत असताना तो तुम्हाला सोबत करतो. नाच तमाशा पाहताना तो तुम्हाला सोबत करतो. तुम्ही धूत क्रीडेत मग्न झाला असता तुम्हाला तो सोबत करतो. मनपूर्वक मैत्री करणारे 4 मित्र असतात. सहाय्यक, सुखादुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा, सद्वर्तनाला सल्ला देणारा, सद्वर्तनाचा सल्ला देणारा आणि सहानुभूती दाखविणारा सहाय्यक हा खरा मित्र समजा. कारण तुम्ही बेसावध असताना तो तुम्हाला सावध करतो. तुमचे आपल्या मालमत्तेवर लक्ष नसताना तो तिचे संरक्षण करतो. तुम्ही भयग्रस्त झाले असता तो तुम्हाला आश्रय देतो. तुम्हाला एखादे काम करावयाचे असले की तुम्हाला ज्याची गरज असेल ते तुम्हाला दुपटीने पुरवितो. सुखदुःखामध्ये समान मैत्री ठेवणारा खरा मित्र मानावा. कारण तो आपली गुपिते तुम्हाला सांगतो. तुमची गुपिते तो गुप्त ठेवतो. तुमच्या अडचणीत तुमचा त्याग करीत नाही. प्रसंग पडला तर तुमच्यासाठी प्राणदान करायला तयार असतो. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेलं आहे. तुम्ही काय केले पाहिजे याचा सल्ला देणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुम्हाला दुष्कृत्यापासून परावृत्त करतो, सत्कृत्याला प्रवृत्त करतो. जे पूर्वी कधी ऐकले नाही अशा 4 गोष्टी तुम्हाला सांगतो आणि सन्मार्ग दाखवितो. तुमच्याबद्दल सहानुभूती दाखविणारा खरा मित्र मानावा. कारण तो तुमच्या दुःखाने दुःखी होतो, सुखाने आनंदित होतो. तुमची निंदा करणाऱ्यांना तो प्रतिबंध करतो आणि तुमची स्तुती करणाऱ्यांची तो प्रशंसा करतो असे भगवंत म्हणाले. जो धर्म मानव धर्म आहे तो मानवाला षड दिशांची पूजा करण्याऐवजी आपले आईबाप, शिक्षक, पत्नी, मुले, मित्र, सोबती, नोकर चाकर आणि धर्मगुरू यांचा मान राखायला शिकवितो. अशा प्रकारे भगवंतांनी सांगितलेलं आहे. म्हणजे जो धर्म मानव धर्म आहे बा ते तुम्हाला सगळा तो चांगलं शिकवणार आहे. वाईट तुम्हाला तो कधीही काही सल्ला देणार नाही. एखाद्याच्या म्हणजे धम्मामध्ये असलेला माणूस काय करते, एखादा जर त्याच्याबद्दल जरी वाईट असेल पण तो तिला चांगलंच सांगत. भलाही बा हा माझ्याबद्दल काही माझा राग करते, माझा द्वेष करते, पण जो मनुष्य धम्मामध्ये मुरलेला असते ना तो म्हणते, जरी त्याला माहीत असते का हा बा मला माझ्या राग करते, द्वेष करते, तरी तो तिला काय करत चांगलंच सांगत.
मग तो घेवो की न घेवो, ही वृत्ती असली पाहिजे. सामन्याला त्याचा घेवो की न घेवो, आपली वृत्ती जर आपण तीच ठेवली सेम धम्माच्या मार्गाची मुरलेली, तर काही सगळे संकट गळून पडतात. आपोआप सगळे बल एवढं काम करते का आपोआप सगळं निघून जाते. असं हेच आहे, तेच करावं लागते. आता सगळेच का धम्मवान असते काय? एखादा मित्र बा कसा ओळखायचा, सगळेच नाही राहत ना. आपण हाव ना, तर आपण तसं जगलं पाहिजे. मग तो आपला राग करे की द्वेष करे, तर आपण ते केलं पाहिजे कंटिन्यू आपलं काम आपल्या आपल्या पद्धतीनं. मग गरीब असो, मध्यमवर्गीय असो की श्रीमंत असो, आपलं काम आपण केलं पाहिजे. त्यानंतर आहे 3 पुत्रांसाठी विनय. मुलांनी वडिलांची सेवा करावी. त्यांनी असा विचार मनात आणावा की माझ्या वडिलांनी माझे पालनपोषण केले आणि मी त्यांना पोसले पाहिजे. त्यांना जी कर्तव्ये करावी लागली ती आता मी केली पाहिजेत. माझ्या कुळाची परंपरा मी चालवली पाहिजे आणि त्या परंपरेला जुळेल अशी योग्यता मी माझ्या अंगी आणली पाहिजे. वडील मुलांवर प्रेम करीत असतात, दुर्गुणापासून त्याला परावृत्त करतात, सद्गुणांचा त्याला उपदेश करतात, आपल्या सद्गुणांचा त्याला उपदेश करतात, आपल्या व्यवसायाचे त्याला शिक्षण देतात, त्याला साजेल असे त्याचे लग्न करून देतात आणि योग्य वेळी आपली सारी मालमत्ता त्याच्यावर सोपवतात, असं इथं म्हटलेलं आहे. म्हणजे मुलगा बी तसा असला पाहिजे, वडील बी तसे असले पाहिजे, नाही तर काम बिघडते ना. मग आहे का नाही, काम बिघडत नाही काय. पण तरी जो धम्मामध्ये मुरलेला आहे त्यांना जे कसे असू द्या, आता आपलं कर्तव्य पार पाडा. आणि मुलगा कसा बी असू द्या, तर वडील धम्मामध्ये मुरलेला आहे, तर वडिलांना आपलं कर्तव्य पार पाडा. पण पाहून व्यवस्थित. जर उधळे आहे बा मुलगा, तर वडिलांनी मग शेवटच्या क्षणापर्यंत जवळच ठेवली पाहिजे संपत्ती, आणि मग जाता द्यास लागा. आता बा मी चाललो, आता तू पाय त्याला काय आहे ते आवडी पण समजावलं मी, तू बा सुधार आता. जर नसल जर दोघेही चांगले आहेत मग उत्तम मंगल आहे का नाही. आता मुलगा बिचारा नाही आहे, जास्त गरीब आहे, आणि मग नाही आहे त्यानं त्याच्या पद्धतीने केलं पाहिजे जेवढं होईल तेवढं, आहे का नाही. शेवटी काही सेवा करायला तर पैसे लागतच नाही. सेवा करायला पैसे लागते काय? कितीही गरीब असला तर सेवा करायला पैसे लागत नाही. तर मरेपर्यंत सेवा करायची. मग गोळ्या दवाखान्यात न्यायला पैसे असो नसो, आपली सेवा आपण करत राहायची. हाच धम्म आहे, यालाच धम्म म्हणतात. तर आपण त्या दिशेनं आपण वाटचाल केली पाहिजे. त्यानंतर 4 शिष्यासाठी विनय. शिष्याने पुढील प्रमाणे आपल्या गुरुची सेवा करावी. ते आले असता आसनावरून उठून त्यांना मान द्यावा, त्यांना अभिवादन करावे, त्यांची सेवा करावी. ते शिकवतील ते उत्सुकतेने शिकावे. त्यांचे कोणते काम करावयास पडले तरी ते करावे आणि ते अध्यापन करीत असता एकाग्र चित्ताने ते ग्रहण करावे. कारण गुरु शिष्यावर प्रेम करतात. जे त्यांना ज्ञान आहे ते त्या शिष्याला देतात. जे एकदा शिष्याने ग्रहण केले आहे ते त्यांचे ज्ञान गुरु अध्यापनाने दृढ करतात. ते सर्व विद्या आणि कला त्याला पूर्णपणे शिकवितात. त्याचे मित्र आणि सोबत्यांशी त्याच्या संबंधी चांगले बोलतात आणि ते सर्व तऱ्हेने त्याच्या रक्षणाची काळजी वाहतात. म्हणजे शिष्यासाठी विनय सांगितलं भगवंतांनी. तर हे आहे चांगल्या बाबीसाठी, पण धम्मासाठी आहे फक्त. हे जे शिष्यासाठी विनय सांगितले, विनय शब्द जोडलेला आहे, तर हे फक्त धम्मासाठी संबंधी आहे. धम्म गुरु बी विनयधारी असावा, शिष्य बी विनयधारी असावा, त्यांना हे लागू पडते. नाही तर गुरु तर चोराचे बी राहते, आहे का नाही. अरे म्हणते मी म्हणते आतापर्यंत एवढे हे केले, आता हे कला तूच घे सांभाळ म्हणते. आता त्याची राहते गुरु. बदमासाचे गुरु राहते, गुंड बदमास त्यांचे गुरु राहते. तिथं हे लागू पडत नाही.
जो धम्माच्या मार्गी आहे, जो विनयधारी आहे, गुरु विनयधारी शिष्य विनयधारी, त्यांना ही जोडी लागू पडते. आणि ज्याला गुरु मानलेला आहे विनयधारी त्यालाच लागू पडते हे. तर हे आपण कधी समजून घेतलं पाहिजे, नाही तर मग चुकीच्या गोष्टी शिकतात ना मग, आहे का नाही. म्हणून कधी धम्माच्या मार्गाने जे आहेत ते गुरु शिष्य भगवंतांनी त्यांच्याबद्दल हे सांगितलेलं आहे. तर इथेच थांबतो. साधू साधू साधू.